डिटॉक्सिफिकेशन, फिजिकल डिटॉक्स किंवा मेंटल डिटॉक्स. ओके, याचे वेगवेगळे सेशन्स पण बरेच लोक ऑर्गनाईज करतात. सो फक्त फॅशन आहे का, की खरंच काहीतरी सायन्स आहे यामध्ये? थायरॉइडवर डेफिनेटली या टॉक्सिन्सचा किंवा हे येणारे सगळे जे विषाक्त पदार्थ आहेत आपण हो, हो. म्हणूया त्याचा खूप जास्त परिणाम होतो इतर अवयवांच्या इतर comparison- अवयवांच्या comparison कम्पॅरिझनमध्ये. आणि ओके. पुन्हा थायरॉइड आपण म्हणतो किंग ऑफ हॉर्मोन्स. राईट. सो तिथं जर डिस्टर्बन्स झाला तर तुमच्या बाकीच्या सिस्टीमवरती सुद्धा परिणाम व्हायला वेळ लागणार नाही आहे. थायरॉइडच्या पेशंट्समध्ये TSH लेवल्स आपल्या रिपोर्ट्समध्ये नॉर्मल दिसत आहेत, ओके. पण आतून ती एनर्जी जाणवत नाही आहे. हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपल्या शरीरात टॉक्सिन्सनी घर केलेलं आहे. खूप छान बोललीस तू की आपल्या शरीरातली जी नॅचरल डिटॉक्सिफिकेशनची सिस्टीम आहे ना, ती खरंच देवानं दिलेली देणगी आहे असं मी म्हणू शकते. कारण 7 प्रकारच्या अशा सिस्टीम आहेत ज्या ऑलरेडी आपल्या शरीरातले टॉक्सिन्स रिमूव्ह करण्यासाठी शरीराला मदत करत असतात. सो बऱ्याचशा रीलमध्ये किंवा बऱ्याचशा काही अशा गोष्टी आपल्याला मिळतात की ज्यूस डिटॉक्स करा बरोबर, किंवा हो. अल्कलाईन लिक्विड घ्या किंवा वेगवेगळी तसं डिटॉक्स टी म्हणालीस हो, की हो. काही ना काही घ्या. सो ते घ्यायला हरकत नसते, पण तुमचं शरीर त्यासाठी तयार आहे की नाही हे कळणं महत्त्वाचं आहे. अदरवाईज ते सिम्पटम्स वर्सन होऊ शकतात, त्याचा त्रासही होऊ शकतो. थोडं रिलॅक्सेशन मिळतं आहे. पण पंचकर्मसारख्या गोष्टी जेव्हा आपण करतो, ज्या आपल्या एन्शियंट सायन्सने दिलेल्या गोष्टी आहेत, त्यावेळेला तुमच्या डिसीजच्या हिलिंगला, शरीराच्या रिज्युनेशनला आणि शरीराला रिसेट करण्यासाठी सुद्धा बरोबर. आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. कारण जोपर्यंत आपल्या शरीरातले आणि मनातले सुद्धा टॉक्सिन्स रिमूव्ह होत नाही आहेत, तोपर्यंत आपण कुठल्याच आजारातून मुक्त होऊ शकत नाही आहे. त्यामुळं टॉक्सिन्स रिमूव्ह करणं किंवा डिटॉक्सिफिकेशन ही काळाची गरज आहे असं मी नक्कीच म्हणू शकते.